निलेशजी पवार काय लिहितात त्या लेखणीने पाजियाला अरे समाजास भीम सागर लेखणीने पाजियाला समाजास भीम सागर लेखणीने पाजियाला समाजास भीम सागर लेखणीने पाजियाला समाजास भीम सागर आदरणीय बापूरावजी इंगळे यांच्याकडून 50 रुपयाचा धम्मदान आलेला आहे तेही काय म्हणतात ऐकावा निलेशजी पवार लिहितात होता नवा क्रांतीसाठी तहान लिहिलावा मन होता अरे होता नव्या क्रांतीसाठी तहान लिहिलावा मन घेऊन लेखणी मग रणात आला वामन उपाशी पोटी चळवळ पेरून इथे निलेशा उपाशी पोटी चळवळ इथे पेरून निलेशा कित्येक गायकांची भाकर झाला वामन म्हणून गीताची दुसरी मा सादर करतोय निलेशजी पवार हा त्यांना मी विनंती करतो की निलेश दादा पवार यांना अशी विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर येण्याची कृपा करावी गीताची दुसरी मा सादर करतोय स्वाभिमानी बापाचा आय तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आहे तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आय तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आय तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आहे तूच बेटा खरा आमच्या महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका माझी मोठी बहीण सपनाताई खरात त्यांचा आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतात त्यांचं नाव असते त्यांच्याकडून आणि यांच्या मिस्टरांकडून 200 रुपयाचा धम्मदान आलेला आहे तेही काय म्हणतात आमचे महाराष्ट्राचे तबला वादक आमचे शिरसाट काका यांच्याकडून सुद्धा मला बरंच धम्मदान आलेलं आहे आणि तेही काय म्हणतात ऐकावं स्वाभिमानी बापाचा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी के पाटील यांच्याकडून मला हुंकार भीमकांतीचा आंबेडकरी गझल हे पुस्तक भेटलेलं आहे आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून द्या हे माझ्यासाठी लाख मोलाची भेट आहे म्हणून त्यांचे म्हणणं काय आहे ऐकावा स्वाभिमानी बापाचा आय तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आहे तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आहे तूच बेटा खरा स्वाभिमानी बापाचा आय तूच बेटा खरा क्या बात है सिद्ध केले ना करुणे सिद्ध केले ना करुणे अरे सिद्ध केले ना करुणे अरे लाचारीची तू भाकर शिक्त केलं ना करुणे लाचारी
लिहितात, अरे कुणी घेतो गाडी थे, कुणी करतो माडी उभी, घेत गाडी ते कुणी करतो माडी उभी, कुणी घेतो गाडी थे, कुणी करतो माडी उभी, पण कमाई त्या बामणाची, कमाई त्या बामणाची, अरे स्वाभिमानी भीम कमाई देवा बनाची, स्वाभिमानी कमाई देवाची, स्वाभिमानी लेखणी त्या वामनाची क्रांतीचा निळा जागर, त्या लेखणीने पाहिजे याला समाजाचं भीमसागर. महाराष्ट्राच्या ख्यातनाम कवी निलेशजी पवार शेवटच्या अंतरामध्ये काय लिहितात ऐकावं. अरे लिहिता लिहिता मेले जरी, हा क्या बात आहे. त्यांच्यासाठी खूप शेवट त्यांनी चांगलं शेवट या कडव्यामध्ये खूप सुंदर आलेला आहे. आणि निलेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्या कडव्यामध्ये काय लिहितात ते, लिहिता लिहिता मेले जरी हजारो निलेश परी,